आणि आता बातमी नागपुरातली आहे। नागपुरात कर्जाच्या वसुलीसाठी मुलांची किडनी काढण्याची धमकी देणाऱ्या सागर दोशीचे अनेक धक्कादायक कारनामे आता पुढे येत आहेत। आष्टीकर कुटुंबियांप्रमाणेच आता आणखी काही पीडित कुटुंब एनडीटीव्ही मराठी समोर आपलं दुःख मांडतायत। सागर दोशीच्या अत्याचाराला बळी पडलेल्या आणखी काही कुटुंबियांची ही परिस्थिती पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। भयभीत नजरा, सतत विचार करत राहणं, दरवाजावर कधीही कुणाचीही थाप पडेल याची भीती। नागपुरातील सावकारी प्रकरणातील सर्व पीडितांची अशीच अवस्था आहे। पण या अवस्थेला जबाबदार आहे फक्त एकच माणूस, सावकार सागर दोशी। भीती वाटायची सगळ्यांना, कारण तो संध्याकाळच्या वेळेलाच यायचा आणि माझ्या घरचे सगळे सिनियर आहे, मीच सगळ्यात लहान आहे। त्या सगळ्यांना भीती वाटायची त्याची। आणि आई तर माझी 90 वर्षाची होती त्यावेळेस, तर ती इतकी घाबरून जायची की संध्याकाळी 6 वाजता सगळे दरवाजे लावून घ्यायचे आणि कोणाला बाहेर नाही जाऊ द्यायची, आज चल म्हणायची सारखी। हे म्हणजे तिला इतकी दहशत होऊन गेली आणि ती मरेच तर तिला भीती होती त्याची की हा असं हे करेल म्हणून, की बा माझ्या मुलाला हे करेल म्हणून तिला नेहमी भीती वाटत राहायची। आणि झोपली तरी ती उठून यायची आणि दरवाजे लावायची की दरवाजे लागले आहे की नाही, नाहीतर हा आत घुसेल म्हणून। याच अवैध सावकाराच्या जाळ्यात अडकून मनोज नायडू यांनी आपली आई गमावली। नागपूरच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धंतोली येथील टिकेकर रोड परिसरातील एका सुखवस्तू कुटुंबाचे सदस्य। माझं नाव मनोज गोपाल नायडू, वय 60, राहणार टिकेकर रोड धंतोली। आणि मी सागर दोशीकडनं 13 लाख रुपये घेतले। मी व्याजासहित त्याला नगदी आणि चेकद्वारे 26.5 लाख रुपये त्याला वापस केले। त्याच्यानंतरही त्यांनी माझी धमकी देऊन माझी शेतीची, ज्याची आज व्हॅल्यू 25 ते 30 लाख आहे, ती त्यांनी माझ्याकडनं जबरदस्ती करून विक्रीपत्र करून घेतला। ते पण पूर्ण नाही झाल्यानंतर माझ्या घराचं याच्यावरही त्यांनी माझ्याला कागदपत्र मागून हे केलं, धमकी दिली की हे मला कागदपत्र दे, माझ्या वकिलाकडनं मी त्याचे हे करतो, पार्टिशन करून तुझा हिस्सा मला देऊन टाक। नायडू कुटुंबाचा टिकेकर रोडवर सुमारे 15 कोटींचा शानदार बंगला आहे। पण व्हिटॅमिन एम उर्फ सागर दोशीच्या अवैध सावकारीमुळे संपूर्ण कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे। माझं जे आता घर आहे, जे जॉईंट प्रॉपर्टीमध्ये आहे, ते 7,000 स्क्वेअर फूटचं आहे। त्याच्यावर आम्ही 11,000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। त्याची आज जवळजवळ 14 ते 15 करोड रुपये आजची व्हॅल्यू आहे। ती पण तो हडप करायला आमच्यावर प्रेशर देत होता आणि धमक्या देत होता घरच्यांना की सह्या कशा नाही करत, मी पाहतो आणि हे घर पूर्ण मी घेईन, हेच सारखं म्हणायचं तो। हे आहे खांडेकर कुटुंब। सागर दोशीने या कुटुंबाचाही असाच छळ केलाय। मध्यरात्री कुटुंबाला धमकावून त्यांना घरातनं बाहेर काढलं। एकदा तो रात्री आला, मी आणि माझा मुलगा घरी झोपलो होतो। रात्री 11, 11:30 वाजले असेल। त्यांनी आवाज दिला, खांडेकर म्हणून मी उठून बघितलं, कोण आहे म्हटलं, आवाज दिला त्याला। तो म्हणते सागर। मी म्हटलं इतक्या रात्री कशाला आले तुम्ही? म्हणते माझा फ्लॅट आहे, तुम्ही निघा बाहेर। आणि मग मी दार लावून घेतलं। त्यांनी असं म्हटल्याबरोबर मी खूप घाबरली होती म्हणजे, आणि तरी तो हे करून राहिला होता, आत्ता निघा, नाही तर मी आत्ता तुम्हाला घराच्या बाहेर काढतो, आणि मुलाला पण नाही तर मी मुलाचं काय करीन वगैरे असं तो धमकी देत होता। खांडेकरांनी सागर दोशींकडून 4 लाखांचं कर्ज घेतलं होतं। 4 लाखातले 2 लाख परतही केले, तरीही सागर दोशीने त्यांचं 25 लाख रुपये किमतीचं दुकान आपल्या नावावर करून घेतलं। एवढ्यावर समाधान झालं नाही म्हणून राहत्या फ्लॅटवरही ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला। मी सागर दोशीकडनं 4 लाख रुपये घेतलेले होते टप्प्याटप्प्यामध्ये। तर त्या 4 लाख रुपयाचे त्याच्यामध्ये मी त्याला 2 लाख रुपये परत केलेले होते। 2 लाख परत केल्यानंतर त्यांनी त्या 2 लाखाच्या ऐवजी 2 वर्षामध्ये त्यांनी 17,59,075 असे पैसे काढले माझ्यावर। त्या 2 लाखाच्या बदलामध्ये 17 लाखाचं जे काढले त्याच्यामध्ये माझं 25 लाखाचं दुकान घेतलं। माझा हिशोब संपला सर, माझ्यावरचं टेन्शन संपलं बा असं मी गृहीत धरून हे ठरवलं। पण त्याचं ते तसं करायचं नव्हतं। त्याला त्यांनी ते पचवल्यानंतर त्यांनी पुन्हा पैशाची डिमांड करणं सुरू केलं।
पैशाची अशी डिमांड केली की इतका फोन करून धवसा द्यायचा, घरी यायचा. म्हणजे मीन टाईममध्ये जे म्हटलं, माझ्या पत्नीला त्यांनी मारझोड करायचे प्रयत्न केले, माझ्या मुलाला धमकी दिली, तिलासुद्धा धमकी दिली आणि तिला सांगितलं की तुझ्या नवऱ्यालासुद्धा बाहेर फिरतो तर मारून टाकल, अशासारखी धमकी दिल्यानंतर आम्ही घाबरलो. सागर दोषी विरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी केल्या गेल्या, पण त्या तक्रारींचं पुढे काहीच झालं नाही. अखेर नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी प्रकरणाची दखल घेतल्यानंतर गुन्हे दाखल झाले. ॲक्युज्ड आहे, त्याच्यावर 4 केसेस आम्ही वेगवेगळे पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेले आहे आणि ते ऐकून आता अजून लोक येत आहे की साहेब असं आमच्यासोबत पण झालेलं आहे. हे इथेच ना थांबता त्याची प्रॉपर्टी किंवा त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी किंवा इतर हे गोष्टी पण समोर येतात. मग याच्यामुळे इतर क्राईम पण घडतात असा निष्पन्न काही वेळेस झालेला आहे. मग हे प्रकार घडू नये आणि जे याच्यात लिप्त आहे त्यांच्यावर आमची कठोर कारवाई चालू आहे. याच्यात लिप्त आहे त्यांचे विरुद्ध आमची जे कारवाई आहे ते चालू आहे आणि कठोर कारवाई त्यांच्यावरही आपण करत राहणार, जेणेकरून लोकांना न्याय मिळेल आणि असे लोकांची फसवणूक होणार नाही. सागर दोषी सध्या पोलिसांच्या अटकेत आहे, पण सागर दोषीनं बळकावलेल्या मालमत्तेचं काय होणार हा प्रश्न कुटुंबियांना पडलाय. सोबतच सागर दोषी सुटल्यानंतर आपलं काय होणार याची भीती पीडित कुटुंबियांना सतावते. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.